चला आज बनवूया सॉफ्ट स्पॉन्जी खमण ढोकळा। तर एकदम झटपट असा बनवला आहे आपण खमण ढोकळा। सॉफ्ट बघा, कापसापेक्षाही सॉफ्ट असा झाला आहे। त्यासाठी आपण 1 चम्मच सायट्रिक ॲसिड घेतले, याला लिंबू सत्व पण बोलतात। 2 चम्मच पाणी टाकायचं आणि 5 मिनिटं याला साईडला ठेवायचं, जास्त वेळ नाही लागत विरघळायला। त्यानंतर एक चाळणी घेतली, यात 1.5 वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। बेसन पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 चम्मच आपण इथे बघा रवा टाकला आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। 2 चम्मच आपण इथे साखर टाकूया। व्यवस्थित हे बेटर मिक्स करायचं। त्यानंतर आपल्याला 1.5 वाटी बेसनाला 1.5 वाटीच पाणी टाकायचं। पहिले 1 वाटी आपण टाकले, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपण सायट्रिक ॲसिड टाकूया, जे पाण्यात विरघळून ठेवलं होतं ते थोडंसं फेटूया। त्यानंतर बघा बेसन पीठ हलकं व्हायला लागतं। त्यानंतर आपण आपली उरलेली अर्धी वाटी ते पण टाकायचे। त्यानंतर जेवढं आपण सायट्रिक ॲसिड घेतलं होतं तेवढंच खायचा सोडा घ्यायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरायचं। बघा व्यवस्थित फुललं आहे आपलं पीठ। त्यानंतर गरम ते स्टीम करायला भांडं ठेवलं होतं, तर कुकरच्या डब्यामध्ये तेल लावून घेतलं, थोडंसं झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे। ढोकळा आपला तयार झाला आहे बघा। त्यानंतर काढून घेतला, थंड झाला की असं बघा बारीक बारीक असं तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घ्या। त्यानंतर आपण इथे तडका बनवला आहे, तडका गरम गरम याच्यावर टाकायचा आहे। तर बघा आपला सॉफ्ट स्पॉन्जी ढोकळा तयार झाला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।